वळूयात पुढच्या बातमीकडे। विखेंनी घराण्याची अब्रू धुळीस मिळवली असं लक्ष्मण हाके म्हणालेत। जरांगेंसारखा माणूस त्यांच्याशी खालच्या आणि तिरस्काराच्या भाषेत बोलत होता। राज्यातील मंत्री जरांगेंना का भेटतात तेच समजत नाही असाही सवाल हाकेंनी विचारलाय। तर सत्ताधारी मनोज जरांगेंच्या झुंडीला घाबरलेत असा हल्लाबोलही लक्ष्मण हाके यांनी केलाय। विठ्ठलराव विखे पाटलांच्या पासूनची विखे घराण्याची जी काही अब्रू होती ती पुरती काल धुळीस मिळवली। कारण जरांगे सारखा माणूस समोर बसून त्यांना एवढ्या खालच्या भाषेत आणि एवढ्या द्वेष तिरस्काराच्या भाषेमध्ये बोलत होता आणि ते माना हलवत होते, हे बघून महाराष्ट्रातल्या लोकांची मान शर्मेने खाली गेली। पण जरांगे नावाच्या माणसाला अडेल तट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्काधिकार मान्य नाहीत, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे पाटलांनी। हे जरांगेच्या झुंडीला घाबरलेले सगळे नेते आहेत। यांच्याकडून ओबीसींच्या आता अशा अपेक्षा मावळलेल्या आहेत। ओबीसी आता ना विरोधकाकडून अपेक्षा ठेवतो ना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो। ओबीसींचं आम्हाला प्रबोधन करावं लागेल आणि हे जे काही सत्ताधारी आहेत, मनोज जरांगेच्या दहशतीला घाबरणारे, जे संविधानिक आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नाहीत, हा मेसेज प्रचंड नाराज आहे ओबीसी।